पुणे महापालिकेने मिळकत करावर 31 मे पर्यंत 5 ते 10% सवलत दिलेली आहे। आतापर्यंत 4,21,000 जणांनी 666 कोटी 32 लाख रुपयांचा कर जमा केलाय। या सवलतीसाठी आता फक्त शेवटचे 12 दिवस शिल्लक आहेत। यामधील आंबेगाव तालुक्याच्या लाखणगाव परिसरामध्ये झालेल्या वादळी पावसानं उभी पिकं आडवी झाली। पावसामुळे घरं जमीनदोस्त झाली, मुक्या प्राण्यांचाही मृत्यू झाला आणि त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। नाशिक शहरातील काही भागात उद्या पुन्हा एकदा पाणी पुरवठा बंद असेल। मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे महापालिकेकडून दुरुस्ती कामं केली जाणार आहेत। पाणी जपून वापरा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। नाशिकच्या येवल्यामधील सावरवाडी इथे भगवान दत्तप्रभूंच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं 8 दिवसाचा कीर्तन महोत्सव आयोजित केला होता। या महोत्सवाची आता सांगता झालेली आहे आणि यावेळी भाविकांना आमरस हा महाप्रसाद म्हणून वाटला गेला। शेकडो भाविकांनी भगवान दत्तप्रभूंचं दर्शन घेतलं। छत्रपती संभाजीनगरातील 7 हिल्स परिसरामध्ये धोकादायक होर्डिंग महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागानं पाडलं। या होर्डिंगसाठी संबंधित मालकानं महापालिकेची रितसर परवानगी घेतलेली होती, तसंच त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा सादर केलं होतं। मात्र महापालिकेने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये हे होर्डिंग सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक असल्याचं आढळून आलंय। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये विकसित होत असलेल्या वसाहतींमधील मालमत्ता आता प्रशासनाच्या रडारवर आहेत। मालमत्ता करातून उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं प्रशासनानं नवीन मालमत्तांना कर आकारणी, जुन्या मालमत्तांचं फेर मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतलाय।